ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरे कृष्ण. भक्तिशास्त्रीच्या या लेसन क्रमांक 47 मध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 12 आणि श्लोक संख्या 1 ते 7. तर अध्याय 12 ह्याच्यामध्ये याचं शीर्षक आहे भक्तियोग, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची दिव्य प्रेममयी सेवा. तर श्लोक 1 ते 7 याचे टॉपिक आहेत निर्विशेष वादापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 8 ते 12 भक्ती मार्गातील प्रगतिशील टप्पे आणि श्लोक क्रमांक 13 ते 20 कोणते गुण आपणास भगवान कृष्णांचे प्रिय बनवतात. तर ह्या लेसनला आज आपण सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 1 ते 7 निर्विशेष वादापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. तर सुरुवातीला क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न यामध्ये असा आहे की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात या वाक्याचा अर्थ स्पष्ट करणे किंवा त्याची व्याख्या देणे. त्यानंतर या धड्यामध्ये 2 उपमा आहेत, 12.5 आणि 12.7, आणि या धड्यामध्ये कोणताही पाठांतराचा श्लोक नाही आहे. तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न जो आहे तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, तर याचा अर्थ स्पष्ट करा किंवा व्याख्या द्या. तर याचं उत्तर असं आहे, भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या शुद्ध भक्ताचा भगवान श्रीकृष्ण विनाविलंब संसार सागरातनं उद्धार करतात. तर हे त्याचं उत्तर आहे. आता आपण पाहूया उपमा काय आहे. तर उपमा आहे 12.5. तर ही उपमा अशी आहे की आपल्याला रस्त्यावर टपाल पेट्या म्हणजे पोस्ट बॉक्स लावलेले दिसतात लाल रंगाचे, आणि आपली पत्र जर आपण त्या पोस्ट बॉक्समध्ये टाकली तर ती साहजिकच कुठलीही अडचण न येता जो पत्ता आपण त्याच्यावर लिहिलेला आहे त्या इष्टस्थळी जाऊन पोचतात. पण समजा अशा काही टपाल पेट्या आपल्याला आढळल्या ज्या पोस्ट खात्याने अधिकृत केलेल्या नाहीयेत, तर समजा ती एखादी अनधिकृत किंवा नकली पेटी जर आढळली आणि त्यामध्ये जर आपण आपलं पत्र टाकलं तर ते इच्छित स्थळी जाईलच याची गॅरंटी देता येत नाही. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या प्रकट होतात त्या विग्रहालाच अर्चविग्रह असं म्हटलं जातं. हे अर्चविग्रह म्हणजे भगवंतांचा या पृथ्वीतलावर झालेला अवतारच असतो, आणि परमेश्वर या अर्चविग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत हे सर्वशक्तिमान आहेत, म्हणून अर्चविग्रह रूपी अवताराद्वारे ते आपल्यासारख्या भक्तांची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करते शक्य व्हावे. तर ही उपमा इथे समाप्त झाली. दुसरी उपमा आहे 7व्या श्लोकामध्ये. तर त्याच्यात असं दिलेलं आहे, समुद्रात पडलेल्या मनुष्यानी जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात जरी तो अतिशय निष्णात असला तरीही तो स्वतःचा जीव वाचवू शकत नाही. परंतु जर इतर कोणी मनुष्यानी त्याला पाण्यातनं बाहेर काढण्यासाठी हात दिला किंवा दोरी टाकली तर त्याची सुटका होऊ शकते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला या संसार सागरातनं बाहेर काढतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की मनुष्याने केवळ सुगम कृष्ण भावनेचं आचरण केलं पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झालं पाहिजे. बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत केव्हाही भक्ती मार्गाला नेहमी प्राधान्य द्यावं असं भगवंत इथे सूचित करतायत आपल्याला. तर ह्या 2 उपमा आपण पाहिल्या. आता आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक 1 पासून. तर ह्याच्यामध्ये पॅरेग्राफ 4 आणि 5 जो आहे तो महत्वाचा आहे पहिल्या श्लोकामध्ये. तर प्रभुपादांच्या तात्पर्यातला 4 आणि 5 पॅरेग्राफ आपण आवर्जून वाचला पाहिजे. याचं शीर्षक असं देता येईल की 2 प्रकारचे अध्यात्मवादी आहेत, एक आहे साकारवादी आणि एक आहे निराकारवादी. आणि अर्जुन विचारतोय त्यापैकी श्रेष्ठ कोणता आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये
भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाने पृच्छा केली की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. तर या धड्यामध्ये आपण पाहूया, या श्लोकात आपण पाहूया की दोन प्रकारचे अध्यात्मवादी आहेत. सामान्यतः जे योगी आहेत त्याचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते. एक म्हणजे निर्विशेषवादी, ज्यालाच आपण निराकारवादी सुद्धा म्हणतो, आणि दुसरा आहे सविशेषवादी म्हणजेच साकारवादी. साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवंतांच्या सेवेत संलग्न करतो. निर्विशेषवादी सुद्धा प्रत्यक्ष कृष्ण सेवेत नाही तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचं ध्यान करण्यात स्वतःला संलग्न करतो. आता आपण पाहूया भक्तियोग काय. तर भक्तियोग म्हणजे परमसत्याचा जो साक्षात्कार आहे त्यासाठी ज्या निरनिराळ्या योग पद्धती आहेत त्याच्यामध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. जर मनुष्याला भगवंतांच्या निकट सहवासाची इच्छा असेल तर त्याने निश्चितपणे भक्तियोगाचं पालन करणं हे अत्यावश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंतांचं सान्निध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. तर ह्याच्यासाठी काही संदर्भ आपण पाहूया की दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेच्या भगवंत स्वतः सांगतात की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे आणि परमसत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे. त्याच्यानंतर भगवंत भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या शेवटी पण स्पष्टपणे सांगतात की सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्णाचं स्मरण करतो तो परमसिद्ध योगी आहे. तसा श्लोकही आहे, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेर अंतरात्मनः. त्याच्यानंतर भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय की जीव हा परमसत्याचा अंश आहे आणि म्हणून त्यांनी आपलं ध्यान परमसत्यावर पूर्णपणे केंद्रित करणं आवश्यक आहे. 8व्या अध्यायात सुद्धा सांगण्यात आलंय की देहत्याग करते वेळी जो कोणी कृष्णाचं चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची किंवा कृष्ण लोकाची प्राप्ती होते. तर ह्या सगळ्या संदर्भावरनं आपण असं पाहू शकतो की प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष जो आहे तो हाच आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त झालं पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. तर आता या दोघांपैकी कोणता मार्ग अधिक परिपूर्ण आहे, कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करतोय. तर निर्विशेष ब्रह्माचं ध्यान करणं अतिशय क्लेशदायक आहे. वस्तुतः ना मनुष्याला परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती कधी होऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाला म्हणायचंय की हा जो प्रकार आहे हा केवळ काळाचा अपव्यय किंवा काळाचा दुरुपयोग करणे हा आहे. आता भगवान श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूप जाणू शकत होता आणि त्याच वेळेस त्याच्या कृष्णावरील प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय सुद्धा येत नव्हता. त्यामुळे डेफिनेटली साकार रूपावर अनुरक्त होणं हा निश्चित सर्वोत्तम मार्ग आहे. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 2. याचं शीर्षक असं आहे की कृष्ण म्हणतात, जे आपलं मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहे. आपण पाहूया श्लोक. श्री भगवान उवाच मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, जे माझ्या साकार रूपावर आपलं मन केंद्रित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहे. याचं कारण काय? तर याची 3 कारण आहेत की जे माझ्या साकार रूपावर आपलं मन केंद्रित करतात, माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात आणि श्रद्धा
व भक्तिभावाने मला भजतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो, कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया या भौतिक नसतात, कारण तो सर्व क्रिया ज्या करत असतो तो केवळ भगवान श्री कृष्णांप्रित्यर्थच करत असतो. आता कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय, तर हे समाधीस्थ कर्म आहे. अष्टांग योग सिद्धीमध्ये समाधी स्तर हा अतिशय उच्च दर्जाचा, म्हणजे सर्वोच्च शेवटची पायरी अष्टांग योगातली असं सांगण्यात आलंय. पण भक्ती मार्गातली ही पहिलीच पायरी आहे. का, तर कृष्ण भावनाभावित कर्म हे डायरेक्ट मनुष्याला समाधी स्तरावर नेऊन ठेवतं. ह्याच्यात काय काय क्रिया होतात? भक्त कधी जप करतो, तो कधी कृष्ण कथेचं वाचन करतो किंवा कृष्ण कथेचं श्रवण करतो, तो कधी कधी प्रसाद तयार करतो, तो काही भगवंतांसाठी खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, कधी कधी तो मंदिराची साफसफाई करतो किंवा भगवंतांची जी भांडी आहेत भोगाची ती तो साफ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवान कृष्णांच्या संतुष्टीसाठी करत असल्यामुळे तो एकही क्षण कधीही त्याच्या आयुष्यातला वाया घालवत नाही. तर अशा रीतीने तो सर्व प्रकारे समाधी स्तरावर स्थित असतो. तर त्याच्यानंतर आपण पाहूया श्लोक क्रमांक 3 आणि 4. तर ह्याच्यामध्ये शीर्षक असं देता येईल की परमसत्याच्या निर्विशेष रूपाची उपासना करणारे ते शेवटी माझीच प्राप्ती करतात, कारण त्यांच्यासमोर पर्याय नसतो. येत्वक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रम गमचिंत्यम च कूटस्थम अचलध्रुवम सन्नियम्येद्रियम ग्रामम सर्वत्रम समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. परंतु जे सर्व इंद्रियांचं संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात, असं भगवंत इथे कन्फर्म करतायत. तर परमसत्याच्या निर्विशेष रूपाची उपासना म्हणजे काय? अव्यक्त, जे कधी व्यक्त होत नाही. इंद्रियातीत, इंद्रियांनी त्यांना अनुभव करता येत नाही. सर्वव्यापी, ते सगळीकडे व्यापून राहिलेलं असतं. अचिंत्य, ज्याच्याबद्दल आपण चिंतन करू शकत नाही. अविकारी, ज्याच्यात कुठलेही भौतिक विकार नाहीत. स्थिर आणि अचल. तर मनुष्याला जर निर्विशेष रूपाची उपासना करायची असेल तर त्याच्यासाठी काही निर्देश आहेत. तर ते निर्देश काय आहेत की त्यांनी सर्वात पहिले काय केलं पाहिजे, तर इंद्रिय संयमन केलं पाहिजे. त्यांनी प्रत्येकाची सेवा केली पाहिजे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ त्यांनी कार्य केलं पाहिजे. हे अत्यावश्यक आहे. सामान्य मनुष्याला हे शक्य होत नाही. म्हणून सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही जी पद्धत आहे ही अतिशय कठीण आहे. तर आपण पाहूया आता श्लोक क्रमांक 5. याचं शीर्षक असं देता येईल की परमसत्याच्या निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेल्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे, असं भगवंत स्वतः सांगतायत. आणि श्लोक आहे, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखा देहवद्भिर अवाप्यते. ज्यांचं मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक असतं. या मार्गात प्रगती करणारे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असतं. आता ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांच्यामध्ये भेद आहे. तो भेद काय आपण पाहूया. तर ज्ञानयोगी परमसत्याच्या अचिंत्य, अव्यक्त, निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग ते अनुसरतात. त्यांना ज्ञानयोगी म्हटलं जातं. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंतांकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे. आता पाहू भक्तियोगी. जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवत भक्तीत संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी म्हटलं जातं. आता यासाठी यांच्यामध्ये काही तुलनात्मक फरक आहे. तर हा तुलनात्मक फरक जो आहे
तो आपण एक तक्ता बनवायचा आहे, एक टेबल बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये एका कॉलममध्ये निर्विशेषवादी आणि निराकारवादी आणि दुसऱ्या कॉलममध्ये सविशेषवादी आणि साकारवादी ह्या दोघांमध्ये तुलनात्मकरित्या काय फरक आहे ह्याचं तुम्ही साधारण या तात्पर्यामधनं 6 मुद्दे शोधून काढायचे आहेत आणि ते तुम्ही लिहायचे आहे. तर त्याच्यातले काही मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. आता निर्विशेषवादी काय करतात? निर्विशेष रूपावर ध्यान करणं हे देहधारी जीवांसाठी कष्टप्रद आहे. आणि सविशेषवादी काय करतात? अर्चविग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतात. हा मार्ग अत्यंत सहज, सुलभ आणि स्वाभाविक आहे. तर दोघांमधला फरक आता आपण पाहिला. असे 6 मुद्दे तुम्ही एक टेबल बनवायचं आहे आणि त्याच्यात लिहायचे आहे. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता आपण पुढे पाहू. ब्रह्मन म्हणजे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करणे आणि भगवान साक्षात्कारातला काय तुलनात्मक फरक आहे ह्याच्यासाठी तुम्हाला 7 मुद्दे शोधायचे आहेत तात्पर्यामध्ये. तर ब्रह्मन साक्षात्कार आणि भगवान साक्षात्कार ह्याच्यामधला फरक दाखवणारे 7 मुद्दे आपण शोधायचे आहेत. तर सुरुवातीचा काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. 1. ब्रह्मन कसं आहे तर निर्गुण आहे, आकार आणि गुण यांच्यामध्ये नाही. आणि भगवान साक्षात्कार कसा आहे? हा सगुण आहे, म्हणजे भगवंतांना डेफिनेट आकार आहे आणि त्यांच्यामध्ये दिव्य गुण आहे. तर हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला. असे 7 मुद्दे आपण तात्पर्यामधनं शोधून हा तक्ता किंवा टेबल जे आहे ते आपण बनवायचं आहे. हा होमवर्क आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला आता 2 टेबल बनवायची आहे. ठीक आहे. आता आपण पाहू श्लोक क्रमांक 6 आणि 7. याचं शीर्षक आपल्याला असं देता येईल. भक्ती ही फार सोपी साधी प्रक्रिया आहे. भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. तर यासाठी श्लोक आहेत दोन्ही. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या स्थायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. आता आपण पाहूया श्लोकांचं विवेचन. तर भक्ती मार्ग भगवान कृष्णाची प्रशंसा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. भक्ती मार्गामध्ये संलग्न झालेल्यांचा म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत, भगवंत विनाविलंब संसार सागरातून त्यांचा उद्धार करतात. आता भक्ती मार्गातील साक्षात्कार कुठले कुठले होतात भक्ती मार्गात माणसाला? तर भगवंत हे परम महान आहेत. जीवात्मा श्रीकृष्णांचा शाश्वत सेवक आहे आणि भक्तिमय सेवा करणे हे जीवात्म्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जर त्याने निभावलं नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते. हा भक्ती मार्गातला साक्षात्कार आहे. आता आपण पाहू ह्याच्यामध्ये तत्व कोणतं आहे. तर श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यासाठी त्यांनी आपलं मन जे आहे ना ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर स्थित केलं पाहिजे. मनुष्यानी केवळ कृष्णांच्या प्रित्यर्थच कार्य केलं पाहिजे आणि तो कोणत्या प्रकारचं कर्म करतोय हे महत्वपूर्ण नाहीये, तर ते कर्म तो कृष्णांसाठी करतोय हे महत्वपूर्ण आहे. आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केला आणि भगवान श्रीकृष्णांच्या आदेशांचं पालन केलं, हे या सर्वांच्या मागचं मुख्य तत्व आहे. आता पाहू आपण की भक्ती ही कशी प्रक्रिया आहे. तर भक्ती ही सर्वात सोपी, साधी आणि अवलंब करण्यासाठी अतिशय सोयीस्कर अशी प्रक्रिया आहे. मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्ण लक्ष देऊ शकतो, पण त्याच वेळेस तो
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप सुद्धा करू शकतो. आणि अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवान कृष्णांकडे आकृष्ट होतो. आता ह्याला भगवान गॅरंटी देतात. खात्रीशीररित्या भगवंत सांगतात की भक्तांनी स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतलेली आहे. भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो. ज्याप्रमाणे एक लहान बालक असतं तर आई वडील त्या बालकाची संपूर्ण काळजी घेतात म्हणून ते बालक सुरक्षित असतं. त्याचप्रमाणे भक्तांनी स्वतःहून योगाभ्यासाद्वारे इतर ग्रह लोकांची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाहीये. उलट भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुडावर आरूढ होतात आणि तात्काळ येतात आणि या मृत्यू संसार रूपी सागरातून त्याची मुक्तता करतात. तर ही भगवंतांनी दिलेली गॅरंटी आहे. आता आपण पाहू की समुद्रात पडलेल्या माणसाने कितीही धडपड करण्याचा प्रयत्न केला किंवा पोहण्यामध्ये तो अगदी जरी पटू असला, एकदम फंटास्टिक स्विमर जरी असला, तरीही तो या समुद्रातून स्वतःला वाचू शकत नाही. जेव्हा कधी एखादा कोणीतरी त्याला हात देईल किंवा त्याच्याकडे दोरी टाकेल आणि त्याला बाहेर ओढून घेईल तरच त्या माणसाची सुटका होण्याची संभावना आहे. तर भगवंत काय करतात, तर या भवसागरात पडलेल्या जीवात्म्याने भक्ती मार्गाचा अवलंब करून जर भगवान कृष्णांचे चरण कमल धरण्याचा प्रयत्न केला तर भगवान तात्काळ गरुडावर आरूढून येतात आणि आपला हात त्याच्याकडे देतात आणि त्याची या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातनं सुटका करतात. आता ह्याच्यातनं आपण काय शिकलं पाहिजे, तर बुद्धिमान मनुष्यानी इतर कोणत्याही मार्गांच्या तुलनेत भक्ती मार्गाला प्राधान्य दिलं पाहिजे. आता नारायणीय तंत्र याच्यामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे आणि असा श्लोक आहे की यावै साधन संपत्ती ही पुरुषार्थ चतुष्टये तया विना तदाप्नोती नरो नारायणाश्रयः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मनुष्याने सकाम कर्मांच्या विविध मार्गी किंवा तार्किक ज्ञान पद्धतीच्या मागं लागायचं नाही. भगवत भक्तीमध्ये निमग्न असणाऱ्या भक्ताला इतर योग मार्गांपासून तर्कवाद, कर्मकांड, दान, यज्ञ इत्यादींपासून होणारे जे काही लाभ आहेत हे आपोआप प्राप्त होतात. हाच भक्तियोगाचा विशेष अनुग्रह आहे. आणि निष्कर्ष जर आपण पाहिला संपूर्ण भगवद्गीतेचा तर तो भगवंत 18व्या अध्यायात सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गाचा मनुष्याने त्याग केला पाहिजे आणि केवळ कृष्ण भावना भावित भक्तियोगाचं त्यांनी आचरण केलं पाहिजे. यामुळे काय होईल, तर जीवनाची परमोच्च संसिद्धी त्याला प्राप्त होईल. त्यांनी आपल्या गेलेल्या पूर्वकाळच्या भूतकाळातल्या जीवनातल्या केलेल्या पापकर्मांचा विचार करण्याची आवश्यकता अजिबात नाही. कारण भगवंतांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली आहे. म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न कोणीही करू नये. त्यांनी एकच क्रिया करावी, पूर्ण पुरुषोत्तम सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा फक्त आश्रय घ्यायचा. हीच जीवनाची परमसिद्धी आहे. तर या ठिकाणी हा लेसन आपला संपन्न होतोय. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे, तर तो मी मगाशीच सांगितलेला आहे. तुम्हाला 2 टेबल बनवायची आहेत आणि निर्विशेषवाद, निराकारवाद, सविशेषवाद, साकारवाद यांच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे यावर वाद विवाद करून योग्य उत्तर पण शोधायची आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.